हॅलो एव्हरीवन. तर आज बघणार आहे एकदम सोप्या पद्धतीने अळूवडीची रेसिपी. तुम्हाला माहिती आहे आमच्या गावाकडे अळूच्या पानांना चमकोराचे पानं असं म्हणतात, म्हणजे चमकोराची वडी असे म्हणतात. असं घेतलं चमकोराची पानं, त्याला पाण्याने स्वच्छ धुवून घेतले, थोडे पुसून घेतले, ते देठ कट करून घेतले, सर्व पानं मस्तपैकी एकावर एक ठेवले बघा अशा पद्धतीने. आता त्याचा एक रोल तयार करून घेणार आहे घट्टशीर, आणि त्याला मस्तपैकी आपण लच्छा फॉर्ममध्ये कट करून घेणार आहे. पतले पतला पण कट करून घेणार आहे. मी कैचीनं केले, तुम्ही चाकूनं करा बघा. असे लच्छे तयार करून घ्यायचे आहे आपल्याला. आता आपण करणार आहे एक वाटण. त्यासाठी घेतलेले आवश्यक इन्ग्रेडियंट्स आहे. सर्व इन्ग्रेडियंट्स मी वर लिहून दिलेली आहे. आणि आता घेणार आहे आपण चिंच आणि गूळ, जे मी आधीच भिजत घातली होती. नंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे प्लेटमध्ये काढले होते इन्ग्रेडियंट्स ते टाकणार आहे. त्यामध्ये टाकणार आहे मी चिंच आणि गूळ, पाण्यासहितच टाकणार आहे बघा. आता एक मस्त वाटण तयार करून घेणार आहे, मसाला तयार करून घेणार आहे बघा अशा पद्धतीने. छान असं मसाला तयार झालेला आहे बघा आपलं. आता मी काय करणार आहे, एका बाउलमध्ये घेणार आहे आवश्यक तेवढं बेसन बघा. आवश्यक तेवढं बेसन घ्यायचं आहे. आता त्यामध्ये टाकणार आहे मी थोडंसं तांदळाचं पीठ. त्यामुळे काय होते, आपली वडी एकदम मस्त खुसखुशीत होते, म्हणजे कुरकुरीत होते बघा. त्यामध्ये टाकणार आहे मी आपण जे चमकोराचे पानं कट करून घेतले होते लच्छा फॉर्ममध्ये टाकणार आहे. आता त्यामध्ये टाकणार आहे मी पूर्ण जे मसाला तयार केला होता आपला अळूवडीचा, तो टाकणार आहे. आता त्याला मस्तपैकी चाळून घेणार आहे बघा अशा पद्धतीने. आता त्याला मस्तपैकी मिक्स करून घेणार आहे. आवश्यक जर पाणी असेल तरच टाका, नाही तर आवश्यकता नाही पडणार. बघा छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. बेसन तर पाण्याची प्रमाण कमीच लागते बघा. आता मी थोडंसं पाणी टाकून कुकर ठेवलं होतं गरम करायला. आणि आता काय करणार आहे, एका ढोकळा पात्रामध्ये थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे. आणि मी त्यातनी अळूवडीचं बॅटर टाकलेलं आहे. आणि मस्तपैकी त्याला सेट करून घेणार आहे बघा अशा पद्धतीने. आपण आपल्या आपल्या पद्धतीने सेट करून घ्यायचं आहे. याला छान सेट करून घेतलेले आहे मी. आता यावर टाकायचे आहे तीळ, जे मी टाकायची विसरली होती ते तीळ टाकायचे आहे. पाणी गरम झालं होतं, त्यामध्ये मी ढोकळा पात्र ठेवून मस्त अळूवडी वाफून घेतलेली आहे बघा. अगदी 5 मिनिटात आपली अळूवडी तयार होते. आता बघा मी तुम्हाला दाखवते, एकदम क्लीन असं चाकू बाहेर आलेला आहे. आता मी थोडं थंड करणार आहे आणि याला एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे. आपल्या आवश्यकतेनुसार, आवडीनुसार आपल्याला लहान मोठे आकार कट करून घ्यायचे आहे बघा. छान अशी आपली अळूवडी तयार झालेली आहे बघा. एकदम परफेक्ट असे आपले स्क्वेअर पडलेले आहे बघा. मी तुम्हाला दाखवते. मस्त आपली अळूवडी तयार झालेली आहे. आता मी याला डीप फ्राय करणार आहे. तुम्हाला वाटतं तुम्ही याला शालो फ्राय पण करू शकता बघा. छान असं मी त्याला फ्राय करून घेतलेलं आहे बघा. छान असा कलर तयार झालेला आहे. आपले एकदम मस्त अशी अळूवडी तयार झालेली आहे, एकदम कुरकुरीत अशी बघा. अशीच मी बाकीची पण वड्या तळून घेतलेल्या आहे. तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन नवीन रेसिपींसोबत. बाय बाय.